वरती येऊन पोहोचलाय. फटका भारी आहे, वेगवान प्रत्युत्तर दिले गोलंदाजाला. फिल्डिंग इथून होईल, एक सिंगल रन इथून ऍड होईल. करण बाबरेने जर आता संकेतने जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर गणेश मोडक दादांचा फेवरेट बॅटर आहे. या बॉलवरती षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गणेश दादांसाठी टाळ्यांचा कडकडाट. संकेत बाबरे इन ऍक्शन आणि समोर गोलंदाज देखील तेवढाच मातब्बर आहे जो रोखण्याचा प्रयत्न करेल. बॅटला ब्रश झाला, मागे चेंडू चालला, लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय तो चौकार. धमाका संकेत बाबरेचा, धमाका जिग्नेश आरोही 11 चेंज द गेम अंदर पाडायचा. वाह, वेगवान चेंडू प्रत्युत्तर दिलंय. कधी फलंदाजाकडे बाजी आहे तर कधी गोलंदाजाकडे बाजी आहे. महाराणा प्रताप वेनगाव संघ या वर्षीच्या सीझन मध्ये पहिल्यांदाच वेनगाव आणि जिग्नेश आरो 11 चेस द गेम वंजारपणामध्ये सामना होतोय आणि धमाकेदार सुरुवात. संकेतला इथून मात्र लास्ट पर्यंत खेळावं लागेल कारण 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठा स्कोर हवाय वेनगाव टीमच्या अगेन्स्ट. फटका संकेतचा आसमानी, खेळाडू भरपूर दूर होता, धावलाय आणि पोहोचलाय देखील. पकडले कॅच, 2 कॅच इथून कॅरी केला. बॅटर आउट. तब्बल 4000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. क्या खतरनाक पारितोषिकांची खैरात. पण धावा टीमच्या स्कोर कार्ड वरती सध्या झळकत असताना 38 विकेट आउट झाले 2. सौरभ बाबरे गब्बर इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल. करण बाबरे, सौरभ बाबरे दोनही हाफ सेंचुरी ठोकणारे फलंदाज महाराणा प्रताप वेनगाव टीमच्या अगेन्स्ट. आणि योगेश दादा मिनमिने या ठिकाणी रजा घेताना ड्राईव्ह केला चेंडू समोर, मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक हातातून बॉल निसटलाय पण इथून मात्र सेफ हँड. फलंदाज देखील रिस्क घेणार नाही. सिंगल रनने स्कोर पुढे चाललाय. रन संख्या आहे दबाव फलकावरती 39. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाड्याला या स्पर्धेमध्ये पॅकरशिप दिली ती मात्र मनोहरजी घुडे, त्याचबरोबर आतिश तुपे आणि त्याचबरोबर रुपेशजी जाधव या 3 संघ मालकांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या महाराणा प्रताप वेनगाव टीमच्या अगेन 13च्या सरासरीने धावा संख्या आहे ती मात्र 3 ओव्हरमध्ये 39 धावा. गणेश दादा मोडक यांच्याकडून एक महत्त्वाची अनाउन्समेंट दुर्वा 11 सावळे संघासाठी करायची आहे. इनिंग संपली की ती अनाउन्समेंट मी या ठिकाणी दुर्वा 11 सावळे संघासाठी करेल कारण गणेश दादा यांनी जो निर्णय घेतलेला आहे कदाचित दादांनी फार विचार करून तो निर्णय केला असं. बरीच वर्ष दुर्वा 11 सावळे संघाला दादांनी पॅकरशिप दिली. कित्येक स्पर्धा दुर्वा 11 सावळे संघ खेळला, काही स्पर्धामध्ये जिंकला, काही स्पर्धामध्ये पराभव आला. यश अपयश हे संघ मालक म्हणून गणेश दादांनी पचवलं देखील. पण त्यांची एवढीच इच्छा होती की कर्जत तालुक्या प्रत्येक संघाला आपल्या संघाने हरवावं आणि ते केलं देखील. दुर्वा 11 सावळे संघाने मोहाचिवाडी सारख्या संघाला देखील धूळ सारत पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. ही ताकद होती दुर्वा 11 सावळे संघाची. आणि गणेश दादांनी आज खरं तर एक निर्णय घेतलाय. तो दादांनी मला खरं तरी अर्ध्या तासापूर्वी सांगितलाय पण मी दादाने म्हटलं की तुम्ही कदाचित फेरविचार करावा त्या निर्णयावरती. पण दादांचा निर्णय मात्र फिक्स आहे. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. हे गणेश दादांचं धाडसी आणि खरं तर ठाम निर्णय असणारे हे व्यक्तिमत्व. काही मिनिटात आपण ते अनाउन्समेंट करू. दुर्वा 11 सावळे संघाचं लक्ष आता त्या अनाउन्समेंटकडे लागलं असेल. लौदाजी बदे साहेबांच्या मनामध्ये थोडी धाकधूक आहे. तो निर्णय काय असेल गणेश दादांचा एक्झॅक्ट काय मनामध्ये चाललंय आणि तो निर्णय थोड्या वेळात येईल. 3 ओव्हर स्कोर झालाय. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाचा 39. करण बाबरे, सौरभ बाबरे महाराणा प्रताप वेनगाव टीम कडून आता कमबॅक झाले खरं तर. कारण 2 ओव्हरमध्ये जो स्कोर फ्लाय होत होता तिथे मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं पुनरागमन झालं
आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा गोलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट केला आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे तो मात्र सुयोग पालकर. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे तो अजिंक्य. फटका पहिलाच उंच हवे चाललाय. जजमेंट आखतोय खेळाडू. डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. अजिंक्यच्या पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळालं करण बाबरेला. 2 धावांनी धावा झाल्या त्या मात्र 41 धावा फलकावरती आणि कमालीचा फटका होता. पहिलीच इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडाची. स्कोर कार्ड वरती धावा आहे. 3 ओव्हर एका चेंडू मध्ये 41. तीन ओव्हर 1 बॉल 41 धावा. मोठा स्कोर उभारण्याच्या दिशेने जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडाची वाटचाल. पण अजिंक्य देखील एक छोटा पॅकेट बडा धमाका दाखवण्यामध्ये तरबेज आणि तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. फटका या ठिकाणी आलाय. सौरभच्या बॅट मधून मागे खेळाडू आहे. जबरदस्त फिल्डिंग. अगदी हात पाय करदर गुडघे टेकून फिल्डिंगचा प्रदर्शन इथे महाराणा प्रताप वेनगाव संघ. प्रचंड मेहनत हे दोनही संघ घेतात आणि पहिल्यांदा लढत आहे या वर्षीच्या सीझन मध्ये. तीही नाईट टुर्नामेंट मध्ये. मला नाईट टुर्नामेंट मध्ये महाराणा प्रताप वेनगाव आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा हा संघ पहिल्यांदाच आला या वर्षीच्या सीझन मध्ये. या चेंडूवर जर करण बाबरेने षटकार ठोकला तर गणेश मोडक दादा या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 1000. भरपूर भरपूर पारितोषिकांची खैरात. गणेश दादांचं खरं तर वाक्य असं खेळाडू जो भारी खेळेल त्याला आपले पारितोषिकांची थाप असते. कौतुकाची ती थाप असते. गोलंदाज तयार. करणसाठी हा चेंडू अजिंक्यचा तोडी सोड उत्तर इथे गोलंदाजीतून दिलं जातं महाराणा प्रताप वेनगाव टीम कडून देखील. आणि स्कोर इथून मात्र 42. 42 धावा फलकावरती आहेत. 3 बॉल अजिंक्यचे समाप्त झालेत. 42 धावा फलकावरती आहेत. महाराणा प्रताप वेनगाव संघ देखील तेवढ्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा मागील 2-3 वर्षामध्ये काय दमदार परफॉर्मन्स या संघाचा. प्रत्येक नाईट टुर्नामेंट मध्ये हा संघ क्वालिफाय होत होता. यावर्षी खरं तर फार कमी वेळ या संघाने स्पर्धा खेळल्या पण आपली ताकद आपली दहशत पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी. आणि वाह व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच ठरेल की काय. करण बाबरेचा हा षटकार. गणेश मोडक दादांचे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा तो फटका आणि हे ते बक्षीस आहे. क्रीडा स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला वायफायच्या स्वरूपात इंटरनेट सेवा ज्यांनी पुरवलेली आहे सागर धुळे आणि संकेत धुळे दादा यांनाही मी आमंत्रित करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त आपण खरं तर जी सेवा दिली एकही रात्र मात्र थोडाही आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आला नाही. करणच्या बॅटमधून मागे खेचलाय खेळाडू. या ठिकाणी धावतो चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि पोहोचला देखील. 52 धावा. स्कोर कार्ड वरती 50 पार. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा. बावन्न धावा फलकावरती. 1 चेंडू अजिंक्यचा बाकी आहे. खरं तर जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा भरपूर सारे पाठीराखे या ठिकाणी आलेत आणि प्रत्येक जर म्हणत असेल की करण भावा ठोकायचे तर आपल्याला धावा आणि करण ठोकतोय. धावा संख्या ती 52. गोलंदाज अजिंक्यचा 1 चेंडू फलंदाजावरती भारी ठरावा ही महाराणा प्रताप वेनगावच्या पाठीराख्याची देखील इच्छा आहे. ते दुसऱ्या बाजूने देखील खरं तर आपल्या पाठीराख्यांचा बॅक सपोर्ट आहे तो महाराणा प्रताप वेनगाव संघाला देखील. अजिंक्यचा अंतिम बॉल. फटका भारी आहे. व्हाट अ शॉट.
वंडरफुल, माइंड ब्लोविंग, फंटॅस्टिक शॉट बाय द करण बाबरे. सुपरसॉनिक षटकार. तेवढीच मजा येते. 4 षटकांचा खेळ इथून आपण समाप्त होताना पाहिला आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या ती मात्र 58. करण बाबरे खेळतोय 5 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवरती आणि सौरभ खेळतोय 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्येवरती. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि आता मात्र वेनगाव टीमचा शेवटचा बॉलर गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस गब्बरच्या बॅट मधून निघाला हा मोठा घणाघाती प्रहार. ठोकलाय सिक्सर. फलंदाज सौरभ बाबरे. स्कोर झाला धावसंख्येवरती तो मात्र 64. दोन्ही बाजूने धमाका, डबल धमाका फलंदाजांचा. आणि जर 3 षटकार ठोकले तर केतू 11 रवींद्र मिसाळ यांच्याकडून 4000 रुपयाचं कॅश प्राइज इथून असे. गोलंदाज तयार. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 64. ऋषभ आलाय. खरं तर ऋषभने 2 विकेट कमावल्या होत्या, मेन विकेट त्या कमावल्या होत्या आणि तो ऋषभ आला आणि त्याच्यावरती सौरभ बाबरेने आक्रमण इथून चढवलं. खतरनाक सामना होईल. महाराणा प्रताप वेनगाव टीम देखील कमी नाहीये आणि जबरदस्त लढाई तर व्हायलाच पाहिजे. प्रत्येक रात्र तर गाजली पाहिजे या स्पर्धेची. बॅटची कडा मागे. 3री विकेट संपादन करतो तो मात्र ऋषभ. झटकाय सौरभ बाबरेच्या स्वरूपात. डीजे जिग्नेश आरो 11 चेंज ऑफ गेम वंजारपाडा. सावळ्याची स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी यावर्षी लकी ठरतायत. गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. या क्रीडा स्पर्धेमध्ये आता इतका दमदार खेळ वंजारपाड्याचा सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील आता वाढते आणि बरेचसे प्रेक्षक घर बसले या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानावरती देखील तुडुंब गर्दी. दोनही टीमच्या सपोर्टरची संख्या. खरं तर आजही पहिल्या सामन्यामध्ये कशिळकरांची गर्दी होती, आंथडवर्डीकरांची गर्दी होती आणि आता मात्र महाराणा प्रताप वेनगाववरून अगदी कर्जतचं टोक आणि त्या टोकापासून तर वंजारपाडा म्हटलं तर नेरळ परिसर या बाजूचं टोक, दोन्ही टोकामध्ये चाललेला हा खरं तर महत्वाचा सामना इथून ठरणार आहे. पहिल्या फेरीचा चौथा. बॅटला ब्रश झाला, चेंडू मागे चाललाय. फिल्डिंग इथून होईल. एका धावेची इथून डिमांड होती आणि ती धाव कंप्लीट झाली. स्कोर झाला 65. 3 चेंडू समाप्त झाले ऋषभ या गोलंदाजाचे. 3 विकेट जे आउट झाले ते एकट्या या गोलंदाज ऋषभने आउट केलेत. महाराणा प्रताप वेनगाव संघासाठी खरं तर ऋषभ या इनिंग मध्ये सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे, ज्याने 3 विकेट आउट घेतल्यात आणि धावा खर्च केला ते फक्त त्याने 13. एकच षटकार यावर 7 धावांचं षटक याने पहिलं फेकलं होतं. खतरनाक बॉलिंग आहे ऋषभची. वाह वाह, खतरनाक शॉट. जशी बंदुकीतून गोळी सुटावी तशी करणचा षटकार.
बॅटिंग टीमचा इथून रिव्ह्यू आहे. अबाउट दी वेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल. आणि करण बाबरेने 3 षटकार खेचले. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. षटकार हॅट्रिक होतीये. आधी एक ठोकला आणि हे 2 बॅक टू बॅक. केतू 11 रवींद्र मिसाळ साहेबांचं 4000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण जमा करावं. खतरनाक खतरनाक ॲक्शन. गणेश मोडक दादा यांच्याकडून देखील करण बाबरेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. टोटल स्कोर झालाय तो मात्र 77 ऑन बोर्ड. रिव्ह्यू इथून घेण्यात आलाय आणि चेक इथून केलं जाईल आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन देतात. षटकार 6 धावा इथून मिळतील आणि फेअर डिलिव्हरी आय थिंक. यस स्कोर 77 झाला. एक चेंडूचा खेळ बाकी आणि टाय होऊन जाऊ द्या. हायएस्ट टोटल 77 धावा या स्पर्धेच्या. आधी अंतराळ वरडीच्या धावा होत्या 75. वंजारपाड्याने ठोकला धावा 77. सुरुवात झाली तेव्हाच मी म्हटलं की हायएस्ट टोटलला कदाचित वंजारपाडा संघ चॅलेंज करेल आणि चॅलेंज स्वीकारला आणि पूर्ण देखील केलं. लास्ट बॉल ऋषभचा लास्ट बॉल. महाराणा प्रताप वेणगाव देखील खेळाडूंमध्ये देखील आता ती एनर्जी भरली असेल आणि काटेकी टक्कर ही आजची मॅच आहे आजच्या रजनीमधली. ऋषभचा हा चेंडू षटकाची होती इथे समाप्ती. 77 धावा केलं आणि 78 धावांचं टार्गेट इथून सेट करण्यात आलंय. ते मात्र महाराणा प्रताप हायएस्ट टोटल ऑफ दिस दोस्ती